जी जानकी सीता माते करता व्याकुळ झालेले आहेत, मोठमोठे टाहो फोडतात, सीते सीते या लक्ष्मणजी टाहो फोडतात, भाभी भाभी। भगवान शिवजींनी भगवान प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि भगवान शिवजी मनात म्हटले मी किती भाग्यवान आहे, आत्ताच आम्ही ज्यांची कथा ऐकून आलो ते माझं इष्टदैवत परब्रह्म परमात्मा आनंद घन सच्चिदानंद भगवान परमेश्वर परमात्मा माझ्या समोर प्रगट झाला, मी किती भाग्यवान आहे। भगवान शिवजींनी विचार केला आपण पळत जावं आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावा, मात्र भगवान शंकरांनी विचार केला आपण जर पळत जाऊन प्रभू रामचंद्राच्या पायावर पाया पडलो तर आता भगवान प्रभू रामचंद्र मानवाच्या वेशामध्ये आहेत, भगवान प्रभूने मानवाचा अवतार धारण केलेला आहे आणि आपण जर त्यांच्या पाया पडलो तर आपल्या बरोबर हुशार बापाची कन्या सती आहे, सतीच्या वडिलांचं नाव आहे दक्ष, दक्ष म्हणजे चतुर चालाक हुशार आहे। आपण जर त्यांच्या पाया पडायला गेलो तर आपली पत्नी माता सती म्हणेल की ते कुणीतरी पत्नीसाठी व्याकुळ झालंय, पागल झालाय, झाडाला विचारताय झुडपांना विचारताय आणि हे त्याच्या पाया पडताय म्हणजे आमचं त्याच्यापेक्षा पागल झालंय। भगवान शिवजींनी स्वतःला सावरलं, पुढे चालत असताना अष्ट सात्विक भाव जागे झाले आणि मुखातून आवाज निघाला आनंद घन सच्चिदानंद परमेश्वर परमात्मा आपकी जय हो जय हो जय हो। भगवान शिवजींच्या मुखातून आवाज निघाला, माता सतीने विचारलं कोणाचा जय जयकार करता, भगवान प्रभू भगवान शिवजी म्हटले सती आत्ताच आपण ज्यांची कथा ऐकून आलो ती माझं इष्टदैवत परब्रह्म परमात्मा माझ्या समोर प्रगट झालाय, आपण किती भाग्यवान आहे। माता सती म्हटले भगवान आगस्ती तो कहते थे की राम ब्रह्म आहे, आगस्ती तर सांगत होती की राम ब्रह्म आहे, मग ते जर ब्रह्म आहे तो जर देव आहे तर त्याला कळू नाही का आपली पत्नी रावण चोरून घेऊन गेलाय, तो एखाद्या माणसासारखा वेड्या माणसासारखा झाडाला काय विचारतोय, झुडपांना काय विचारतोय, पशु पक्ष्यांना काय विचारतोय। भगवान शिवजींनी सांगितलं सती तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग त्यांची परीक्षा घे, म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता माता सतीने सीतेचं रूप धारण केलं। परिणाम भगवान शिवजींनी माझ्या आईचं रूप माझ्या पत्नीने माझ्या आईचं रूप धारण केलं ना, म्हणून भगवान शिवजींनी माता सतीचा त्याग केला, आई पत्नी म्हणून त्याग केला आणि माता म्हणून स्वीकार केला। कालांतराने माता सतीचा देह नाश पावल्यानंतर